तर त्याला लायबल इनडेफिनेट म्हणजे दोन्ही पार्टनर्स जे आहेत ते लायबल असतात. जितकं ज्याची भागीदारी त्याप्रमाणे त्यांची लायबिलिटी ठरली जाते. तर आत्ताच्या घटनेला 99% जे नाव आहे ते पार्थ पवारचं आहे. त्यामुळे त्याच्यात दोषी हे पार्थ पवार आहे. आता त्याच्यात पुढे असंही दिलं आहे की अमेडिया LLP यांनी शासकीय जमीन खरेदी करणे हे हा कोणता हेतू नव्हता. मला ॲक्च्युली हे लाईटमुळे नीट वाचता येत नाही आहे. यांना शासकीय जमीन खरेदी करणे किंवा कोणताही हेतू नव्हता व जमीन विक्री करणारे कुलमुखत्यारपत्र शीतल तेजवाणी त्यांच्यावर विषमून याच्यात त्यांनी काय म्हटलं आहे की आमच्याकडे जेव्हा दिग्विजय पाटील आले त्यांचं असं म्हणणं होतं की आमचा तसा काही हेतू नव्हता. शीतल तेजवाणींनी आम्हाला मिसगाईड करून आम्हाला ही जमीन थोपवली वगैरे वगैरे वगैरे. हे कंप्लीट चुकीचं आहे असं देखील याच्यात नमूद आहे. तर त्याच्यात हा दस्तावेज हा रद्द करण्यात यावा आणि त्यासाठी आम्ही मागणी केली आहे असं दिग्विजय पाटलांनी मांडलं होतं. पण ह्याच्यात देखील असंच म्हटलं आहे पुन्हा एकदा तर 9.2.5 या मुद्द्यात की ही सबब बाब ही फौजदारी स्वरूपाची आहे. तर एकदा नाही असंख्य वेळा या अहवालात लिहिलेलं आहे की ही बाब दिवाणी न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात आहे. नियमबाह्य कृतीस अमेडिया एंटरप्राइजेस LLP तर्फे दिग्विजय पाटील हे देखील जबाबदार ठरतात असं सगळं या अहवालात लिहिलेलं आहे. त्याच्यात पार्थ पवारचं जी मी पॉवर ऑफ अटॉर्नी दाखवली होती की नोटराइज्ड होती. प्रत्येक पानावर पार्थची सही होती. त्याच्यावर पार्थचा फोटो होता, स्टॅम्प होता, विटनेस होता, नोटरी होतं. तो कुल मुखत्यारपत्रसुद्धा या अहवालात नमूद आहे. एवढंच नाही, माझी जी मागच्या वेळेस मागणी होती की टीका काढण्यात यावी की जितक्या जमिनी 2000 ते 2025 मध्ये सरकारी जमिनी, मंदिराच्या जमिनी, वतनाच्या अशा असतील सगळ्या जमिनींचं एक श्वेतपत्रिका काढायची. महाराष्ट्र खरं